आज होता सुट्टीचा दिवस, त्यामुळं ना खूपच मस्त एन्जॉय केलाय आम्ही. आणि सकाळी सकाळी सँडविच वगैरे बनवलं आणि उठायला पण लेट झालेला, त्यामुळं मग नंतर आवरायला वगैरे घेतलं. सगळ्यात अगोदर पिल्यांना नाश्त्याला दिलं, त्यांना पण दिलं. त्यानंतर मी फ्रेश होऊन गेले. त्यानंतर मग देवपूजेला इथं देवपूजा करावं म्हटलं. बाहेर आल्यानंतर तुळशीची पूजा जेव्हा करायची होती तर तेव्हा हे बघितलं तर का मी पिल्ले जे आहेत ना खूप म्हणजे ती माती वगैरे जे असतात ना त्यातले खेळतात, कधी कधी तुळशीच्या हातात माती वगैरे घेऊन. त्यामुळे मग ती स्वच्छ वगैरे करून घेतली. त्यानंतर छानशी अशी रांगोळी पण काढली. आणि काय होतं माहितीये का, ते जी माती पांढरी कुंडी आहे ना, त्यामुळे आता पावसाचे पण दिवस आहे, त्यामुळे थोडंसं जरी पाऊस पडला ना तर असं एकदम याच्यासारखं दिसतं ते, म्हणजे लगेच घाण दिसतं वेगळंच. त्यामुळे मग त्याला सारखं स्वच्छ केलं तरच ते एकदम भारी दिसतं. त्यामुळे मग रांगोळी वगैरे छानशी काढून घेतली, ते पण साफसफाई करून घेतली. दारामध्ये आज आहे गुरुवार, तर त्यामुळे म्हणलं चला मस्त अशी रांगोळी पण काढूया आपण आणि छानसं असं हळदीचं लेपन पण लावूया. तर अशा पद्धतीने वेगवेगळे पाऊल मी रोज काढत असते. कधी अशी काढते, कधी वेगळी काढते, आणि कधी माझ्याकडे तसं साचा पण आहे, तर त्याच्याने ते पण छान बनवून दिसतात. ते त्याच्याने पण छान दिसतं. आणि सिंपलच काढावं लागतं, नाहीतरी मग शिरू बेबी काय करते नंतर पुसायला जाते. आता इथं गुलाबजल घेतले, हळद घेतले, थोडंसं चंदन मिक्स करायचं आणि व्यवस्थित असं लावायचं. तर हे ओलं आहे त्यामुळे एकदम क्लिअर नाही दिसत. थोड्या वेळाने वाळलं ना तर एकदम भारी दिसतं. इथे जे श्रीकृष्णाचं इथं छान कृष्णाची वगैरे पूजा केली आहे, तिकडे पण देवाची पण पूजा केली आहे. तिथे अगरबत्तीचं हे काच खराब होतो त्यामुळे एका साईडला ठेवून दिलाय. त्यानंतर निवांत बसले, मस्त असं पाणी वगैरे पिलं आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते की किचन मध्ये मी काय काय लावलंय, सेटअप केलाय. इथे आहे ना हे पान वगैरे लावलेत, आणि त्यानंतर हे जे फ्लावर्स आहेत ना ते मी आता जस्ट मागवलेले आहे. ते तुम्हाला शूटिंग करायचं राहून गेलं तुम्हाला दाखवायचं, तर हे तुम्ही बघू शकता की क्यूट दिसतात ना, एकदम क्यूट असे तम असतात ना, तर तशा टाईपचे आहेत. आपले जे सिम्बॉल असतात ना मोबाईलमध्ये, तर ते आहेत, एकदम भारी दिसतं. आणि असं हे पूर्ण छान असे चार्ट्स आहेत ना, आतमध्ये ह्या बाजूला एक उजव्या बाजूला आणि तिकडे त्या साईडला पण दोन्ही बाजूंना मी असं लावून दिले. इतकं भारी दिसतंय ना, खूप भारी दिसते. आणि किचनची अशी एकदम छान अशी फिलिंग्स पण येते नाही का, एकदम असं भारी दिसलं ना काहीतरी वेगळं डेकोरेटिव्ह, तर भारी वाटतं आणि पॉझिटिव्हिटी भेटते. तर तुम्ही पण नक्कीच घ्या. चला बाय, परत भेट.